बातमी सिंधुदुर्गमधून। सिंधुदुर्गच्या सावंतवाडीतील मदरशामध्ये अनाथ मुलांना अमानुष मारहाण झालेली आहे। धक्कादायक प्रकार हा समोर आलाय। मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय। मदरशातील शिक्षकानं विद्यार्थ्यांना अमानुष मारहाण केली आहे। त्यानंतर मंत्री नितेश राणे यांनी मारहाण प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे। राणेंकडून आरोपींवर कारवाई करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत। अधिक माहिती घेऊया। आपले प्रतिनिधी सुरेश कोलगेकर आपल्या सोबत जोडलेले आहेत। सुरेश, हा मारहाणीचा व्हिडिओ समोर आलेला आहे, मात्र आजच्या दिवशीची मारहाण झाली होती की याआधी सुद्धा मारहाण होत होती, आणि या प्रकरणी आता नेमकी काय कारवाई प्रशासनाकडून होणार आहे? निश्चितच जगदीश, बघितलं तर हा जो व्हिडिओ आहे तो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर याची दखल आहे ती पालकमंत्री नितेश राणे यांनी घेतली आणि तत्काळ या संदर्भात पोलिसांना या संदर्भात प्रकरणी चौकशी करून कारवाईचे आदेश दिले आणि कारवाईचे आदेश दिल्यानंतर तपासाची चक्र आहेत ती फिरली गेली आणि त्यानुसार हे जो मदरसा आहे हा सावंतवाडी येथील मदरसा आहे आणि या जो व्हिडिओ आहे तो हा पोलीस तपासात 3 महिन्यापूर्वीचा व्हिडिओ असल्याचं निष्पन्न झालंय। या संदर्भात बघितलं तर सावंतवाडी पोलिसांनी या संदर्भात जी मदरसा आहे त्याची चौकशी केल्यानंतर जे शिक्षक मौलवी आहेत त्यांच्यावर कारवाई करण्याचं निश्चित केलेलं आहे आणि त्यानुसार जे मौलवी आहेत आलमगीर शेख या शिक्षकांवर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि हा जो गुन्हा आहे तो बाल न्याय अधिनियम यानुसार जो गुन्हा आहे तो दाखल झालेला आहे आणि ज्यावेळी पालकमंत्री नितेश राणे यांनी या प्रकरणाची उचल घेतली आणि त्यानंतर तपासाची चक्र फिरली आणि त्यानुसार या मदरशामधील जे शिक्षक होते ज्यांनी मारहाण केली त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। जी मात्र सुरेश, ज्या विद्यार्थ्यांना मारहाण झालेली आहे या मारहाणीनंतर त्यांच्या पालकांची काय भूमिका आहे? पालकांनी सुद्धा कारवाई करावी अशी मागणी केली आहे। निश्चितच बघितलं तर ही जे मदरसा होता तिथे अनाथ मुलं ही राहायला होती, त्यामुळे याची जी दखल आहे ती जो व्हिडिओ व्हायरल झाला आणि त्यानंतर पालकमंत्री नितेश राणे यांनी जी दखल घेतली त्यामुळे तत्काळ कारवाई करण्यात आली आणि तत्काळ कारवाईनंतर आता ही जी मुलं आहेत ही 12 वर्षाची मुलं होती आणि ह्या दोन्ही मुलांना मारहाण करण्यात आली। मात्र सुरेश, अनाथ मुलं आहेत त्यामुळे काही सामाजिक संघटना या बाबतीमध्ये समोर आलेल्या आहेत, त्यांनी कारवाईची मागणी केली आहे। निश्चितच अजूनपर्यंत ज्या संघटना आहेत त्या पुढे सरसावलेल्या नाहीत, मात्र ज्या शिक्षक होता त्या शिक्षकावर कारवाई केली आहे। आता याला अटक होते की नाही यानंतर जे ज्या संघटना आहेत त्या निश्चितच पुढची भूमिका घेतील। ते मात्र तुर्तास तरी सध्या सावंतवाडी पोलीस स्थानकात संबंधित शिक्षकावर गुन्हा दाखल झालेला आहे। जगदीश, ठीक आहे। तर सर्व प्रतिनिधी आपल्या सोबत जोडले होते, तुम्ही असेच जोडलेले रहा।